अशा प्रकारे आमचा 15 ऑगस्टचा सकाळचा दिवस होता. हे संस्कारला उठवलं, उठ 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 म्हणून उठत नाही. किती पण उठवा, किती पण उठवा. आणि हे एका दिवशीचं म्हणून नाही, डेलीचं असंच आहे. 1 घंटा लागतो याला उठवायला आणि ह्याला उठवण्याच्या नादात माझे सगळे कामं बाकी राहतात. मग नंतर ब्रश करायला घेतलं. असे नाटक करतो ब्रश करत असताना, असं तसं तसं असं. म्हणजे त्याला राग येतो खूप सारा. सकाळचे 9:30 वाजता जायचं होतं शाळेत, तरी पण खूप उशिरा होता. आपल्या टाईमला किती लवकर जावं लागत होतं. झेंडा असला म्हणलं की 6 वाजता उठून. पण आत्ताच्या लेकरांना 9 वाजता जाणं पण जीवावर जाते. मग ब्रश वगैरे झाले, अशा प्रकारे कपडे. कालचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यात पाहिलं होतं संस्कारला जाऊन घेऊन येण्यासाठी एवढी परेशानी झाली होती कपड्यासाठी. एक टाईमवर भेटत नाही सगळं. आणि अशा प्रकारे सगळं सजवून करून ठेवलं आणि त्याची आंघोळ वगैरे झाली, त्याला कपडे घातले. केस वल्ले असल्यानं सकाळी थोडं त्याला आधीच सर्दी खोकला झालेला आहे, त्यामुळं केस ड्राय करून घेतले. डेली नाही ड्राय करत, कारण आणि डेली वल्ले पण नाही करत, डोक्यावर नाही आंघोळ. त्याला सर्दीचं परेशानी होते. आणि इकडं बेंगलोरमध्ये आता थंडी पण खूप वाढत आहे आणि दररोज पाऊस चालू आहे. बाहेर आणखी पाऊस चालूच होता. आणि केस वगैरे विचरून घेतले, केस वाळवले, त्याला तेल लावला आणि नंतर केस विचरून घेतले. त्याच्या टायमामध्ये पूर्ण मला 1 घंटा जातो. आणि व्हिडिओ एवढा फास्ट केला ना मी, एवढा फास्ट केला. पूर्ण टोटल 17-18 मिनिटाचा व्हिडिओ होता. म्हणजे कमीत कमी अर्धा घंटा मला त्याच्यातच गेला असेल आंघोळ हे करणं. तरी पण फास्ट करून एवढा कमी केला आहे, कारण 3 मिनिटाचाच व्हिडिओ बसतो. आणि अशा प्रकारे त्याचं सगळं आवरून घेतलं सकाळचं. आणि ह्याच्यामध्ये ह्याचे नाटकं चालूच असतात, असं कर तसं कर तसं कर. माझा मेकअप असा झाला तसा झाला, दररोज चालू असतं. इथं अशी झाली केस, तसे झाले. मग तरी पण सगळं आवरून घेतो पटापट, अष्टगंध वगैरे लावला आणि सगळं करून दिलं. आपल्या टाईमला कसं असायचं, उठायचं पटकन, आईच्या गर्दा करू आणि युनिफॉर्म घालायचा आणि जायचं शाळेमध्ये. स्वतःच करावं लागत होतं. पण आताच्या लेकरांना काय स्वतः येत नाही, त्यांना सगळं आपण आवरून द्यावं लागतं आणि मग जावं लागतं. आणि ह्यांचं बघितलं का आपलं बालपण ध्यानात येतं. मला तर लई लक्ष येतं पूर्ण दोन्ही मुलांचं. कधी असलं ना झेंडावंदन त्या टाईमचं, आपल्या टाईमला एवढं लवकर उठून जा, अशा स्पर्धेत वगैरे भाग घ्या, असं करा तसं करा असताना. तसं आज आमच्या संस्कारचा पण डान्स होता आणि त्यानं डान्ससाठीच एवढा रेडी झालेला आहे. डान्स वगैरे खूप छान झाला, पण डान्स नाही टाकू शकत कारण सॉन्ग पूर्ण हे होईल ना यूट्यूबला, म्हणून त्यासाठी त्याला असं सगळं रेडी करून पाठवलं. आणि पहिलंच होतं त्याचं, म्हणजे स्कूलला आता फर्स्ट टाईम चाललं ना, त्याला माहीत नव्हतं काय असतं झेंडा वगैरे तरी. आणि काल चष्मा घेतला होता, छान पण करून चष्मा घालून मिरवत होता इकडं तिकडं. आणि परफ्यूम मारला आणि निघाला. थोड्याशा रील्स बनवल्या घरी, फोटो काढल्या काय, आणि संस्कार निघाला. मग देवाची पण पूजा माझी झाली नव्हती आंघोळ, पण त्यांना दररोज देवबापाला पाया पडून जाताना, पूजा वगैरे झाली नसले तरी पण. अशा प्रकारे टिफिन भरला होता आणि मला सांगत होता असं असं करायचं, तसं करायचे. नाटक खूप सारं करतो. मला म्हणते आता मी लिफ्टमध्ये पहिल्यांदा जाणार. लिफ्टमध्ये मग गेला. आजचा आमचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्ही पण सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या, बाय बाय.